महाबळेश्वरमध्ये एका छोट्या आईस्क्रीमवाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बऱ्याच माध्यमांनी यांच्या आईस्क्रीमच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये बनवल्या गेलेत आणि ते त्यानंतर माझ्यासोबत आहेत. खरं तर ही आईस्क्रीम बनवत आहेत. काय ह्याच्यामध्ये फ्लेवर वगैरे मिक्स करतायत? दूध क्रीम आणि फ्रूट्स आहे. नॅचरल होममेड आईस्क्रीम आहे आपला. प्युअर दूध क्रीम आणि फ्रूट. जे तुम्हाला फ्रूटचं पाहिजे ते मिळणार. ते स्ट्रॉबेरीचं मिळणार, मलबेरी मिळणार, गुलकंद मिळणार तुम्हाला, जॅकफ्रूटचं मिळणार तुम्हाला, सीताफळाचं मिळणार, फणसाचं हे मिळणार, आंब्याचं बी मिळणार. किती वर्षापासून बनवतायत? 82 पासून आहे मी. 1982 पासून आहे. हां. काय खरं तर ही वेगळी चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र हे सगळे हाताने बनवता तुम्ही? स्वतः हातानं सर्वच बनवतात, पण कसं आहे आपण ज्याचा त्याचा टेस्ट वेगवेगळा आहे. असं आहे, बनवण्याची थिअरी वेगवेगळी आहे. असं आहे, आता तुम्ही खाऊन बघा आणि ही आहे ही अलीकडली ही साईड. हा फ्लेवर कोणता आहे ना? हा मलबेरी आहे, हा मँगो आहे, हा गुलकंद आहे आणि खाली स्ट्रॉबेरी आहे. एकाच आईस्क्रीम मध्ये 4 फ्लेवर कसे देत आहेत? 5 क्वालिटीचं आहे. 5 5 क्वालिटीचं आहे. म्हणजे विक्री वगैरे किंवा विकत आणून वगैरे काहीच नाही, डायरेक्ट आपल्या हाताने बनवायचं नंतर का म्हणजे सर्व आपलं लायसन वगैरे आहे की तसं काय नाही, असं सर्व आहे. होकरचं आपलं लायसन वगैरे सर्व आहे किंवा याचं बी आहे आपला. एवढं स्वतःचा ब्रँड आहे आणि हे छोट्याशा सायकलवरती विक्री करतायत. वाटत नाही किंवा एखादं चांगलं शॉप वगैरे आपण टाकावं इथं? आता तेवढा आपला बिझनेस मोठा असता तर ते बी टाकलं असतं, पण आता थोडं चाललंय त्याच्यावरच समाधान मानवा. एकाच ठिकाणी तुमची विक्री होती का बाकी आणखीन एखाद्या? नाही नाही, माझं एकच ठिकाणी आहे. असं काय नाव तुमचं? महाबळी रफिक 19 दिलेली. म्हणजे प्रॉपर महाबळेश्वरचे? बाकी दिवसातून किती ह्याची कमाई वगैरे असं काही होता? काय नाही, आपलं समजा हा 2-1 हजार रुपये धंदा झाला तर 100-500 आपल्याला सुटतात. बस ते बी सीझन बाय सीझन, असं नाही की कंटिन्यू आपल्याला. सीझन बाय फक्त उन्हाळ्यामध्येच चालते? सीझन बाय सीझन पावसाळ्यात बी चालतं, पण कसं आहे थोडं बहुत आपलं जाणकार खातात फक्त. ज्यावेळेस तिथं ग्राहक येतात आणि हे टेस्ट घेऊन जातात त्यानंतर परत येतात की नाही? येतात ना, का नाही. आता 82 पासून आहे म्हटल्यानंतर ती गिरायक आणखी आपल्याकडे शोधत येत आहे. असं आहे. कोणते आमच्या माध्यमांचे कोणते कोणते प्रतिनिधी या ठिकाणी येऊन या आईस्क्रीम? भरपूर येऊन गेल्यात. तुमचे TV 9 वाले बी येऊन गेल्यात, भरपूर येऊन गेल्यात. त्यांनी बी खाल्ले, तुम्ही बी खावा, तुम्ही बी सांगा कसे येते. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया आणि एक आईस्क्रीम आणि 4 वेगवेगळे फ्लेवर जे आहेत ते आईस्क्रीमचे या ठिकाणी मिळणार आहेत. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात ते नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स महाबळेश्वरमधून मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या आईस्क्रीमची चर्चा पूर्ण या महाबळेश्वर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत होते आणि सायकलवर ते करणारे हे आईस्क्रीम चे या ठिकाणी ओनर आपल्याला काय सांगून गेलेत, आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया, महाबळेश्वर.